हे बघा शेडमधले हे जे कांदे आहेत ना, हे भरून आपल्याला ट्रॅक्टरमध्ये घेऊन जायचे आहेत मार्केटला. नाही निघलं ना या सडेल एवढंच पुऱ्या ह्याच्यात. चला काहीच बघा, हा ट्रॅक्टर भरण्यात आलाय आपला. हा ऐशा बराच भरावून गेला ना कांदा. हे बघा गाईस बरेच मध्ये चालले गेले तिचा. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गाईज 15 ते 20 दिवस झाले आपला ब्लॉग आलेला नाही आहे, कारण त्याला काहीतरी रिझन पण होतं. बरेच 15-20 दिवसापासून ना आजारी होतो, पण हॉस्पिटलला ॲडमिट होतो आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी थोडे दिवस आराम केले. घरातनं बाहेरच निघालो नाही, शेतावर पण गेलो नव्हतो, कुठंच बाहेर फिरायला जात नव्हतो. सो त्याच्यामुळे आपले ब्लॉग पण आले नाहीत आणि आता थोडंसं बऱ्यापैकी बरं वाटतंय, तरी अजून थोडं अशक्तपणा वाटतोय. पण बऱ्यापैकी आता फिरण्यासारखं झालेलं आहे, म्हणजे फिरू शकतो. सो आणि आज घरच्यांना सकाळीच शेतामध्ये गेलेत. आपण पण आता जाणार आहोत, मस्त फ्रेश झाला होता आणि आपण शेतात जाणार आहोत, कारण आपले जे कांदे आहेत ते शेडमध्ये आपण भरलेले होते आणि त्याच्यामुळे आता भाव थोडा खालीवर होतोय. म्हणून आज एक ट्रॅक्टर भरणार आहेत आणि मार्केटला घेऊन जाणार आहेत. बघूयात आता काय भाव भेटतो ते. मम्मी पप्पा ते शेतात गेलेत, आपण पण आता निघूयात शेताकडे. शेतामध्ये आलोय, बघा ह्या साईडला ट्रॅक्टर उभा आहे आपला. बाबा ते आहेत कांदे भरून घेत आहेत. हा आपला चारा आहे. हे बघा या टाईपमध्ये कांदे भरून घेत आहेत ट्रॅक्टरमध्ये. हे आपलं शेड आहे, शेडमधनं कांदे भरून इथं ट्रॅक्टरमध्ये जात आहेत. बघूया चला आपण आतमध्ये. आता आजी बाबा आणि आशाबाई आली बघा. हे बघा शेडमधले हे जे कांदे आहेत ना, हे भरून आपल्याला ट्रॅक्टरमध्ये घेऊन जायचे आहेत मार्केटला. हे इकडं बघा साईडला थोडा सडेल माल पण निघतोय. मध्ये थोडंफार काय पाणी वगैरे लागलं असेल ना, नॉर्मल सडलेला एवढा नाही, पण थोडंसं सडलेला दिसतंय बघा. या टाईपमध्ये कांदा भरायचं काम चालू आहे. आशाबाई आणि आयन ते नामदेवाच्या वावरासारखा निघाला पाहिजे होता. असा माल पाहिजे होता मोठा. तिथं नाही निघला ना या सडेल एवढंच पुऱ्या ह्याच्यात. बघा गाईस, आधीचा जो कांदा ऐकला ना त्याच्यामध्ये पूर्ण कांद्यामध्ये एवढे सडेल माल निघला होता, पण इथं बघा एवढं कोपऱ्यामध्येच थोडासा माल बघा हा सडलेला निघतोय. काळू मामा तेव्हा आज आले तिकडं शेतावरती आपल्या. बाग बरा ना असा खालतं इकडं कुठं बघितलं. एक साईडने भरणार बाबा मग. नाही तर हिकडचा बाग बनणार बाबा पहिले हो पूर्ण. पुढे नको जाऊ, हिथूनच भर नाही. राहू द्यायला सांगितलं का? हा हे सडेल का इकडं थोडस खाली. हेच बरा मग इकडचा चांगला मग. चला काहीच बघा आता हे भरतील इकडं. इथं थोडंसं नॉर्मल सडून गेलाय ना माल, म्हणून हात ठेवला आहे असं तुला. इकडचा भरून घेते. बघा इकडं काळू मामा ते मस्त कांदा भरतायत. त्याला आपले हनुमान बाबा. चला काही आता थोडा वेळ मस्तपैकी इथं हे कांदे भरले, ट्रॅक्टर भरला का मग मार्केटला जाणार आहेत. सुरेश तो घेऊन जाईल ट्रॅक्टर. सो आता सुरेश तर तिकडे कामाला गेलेला आहे. थोडं काय कपाशी कोळपाचं काम चालू आहे, सो त्याच्यामुळे तो बैलगाडी घेऊन गेलेला आहे तिकडं. पप्पा ते पण तिकडच्या शेतात आहे. आता येतील ते जेवणला गेलेले आहे तिकडं. जेवण करून आले का ते इकडे येतील. एक तगाऱ्या वगैरे ज्या भरलेल्या असतात ना पाट्यान त्या ते तिथं टाकतील ते. सो चला भेटूयात थोड्या वेळात. तिथं काय पाणी वगैरे लागलं होतं का तिथं मग? पावडर आणि काय खराब आहे काय? ही तर नाही रे, ही तर ह्या साईडला ही इकडची चांगली ही साईड. हे इथं काळा गेला ना जरासा. मध्ये बी टाकत होता पावडर. नाही रे, वरचं पान फक्त काळं व्हायला असं. कांदा चांगला आहे ना. हा पिवळा डाग पडेल का त्याला?
मध्ये फक्त हा मध्ये चांगला आहे ना कांदा. वरून फक्त वरचं पान फक्त पिवळ पडून जाईल. तर दादा ही कुणी बरं गेलं का हे आज पसरण करतात. चला गाईज मस्त आता कांदे भरून घेत आहेत. थोडासा काय हा माल थोडा काळा झाला होता ना, त्याला व्यवस्थित तिकडे वसरून घेतला. पप्पा ते पण येऊन गेलेत कांदे भरायला, कारण बाबांनी त्यांच्याकडनं कसं पाठी उचलत नाही ना, सो त्याच्यामुळे पप्पा तेच पाट्यान ते उचलत आहेत कांद्याच्या. चला आता थोडं भरला अर्धा ट्रॅक्टर, अजून बराच बाकी आहे, तरी 1-2 तास लागून जातील अजून. चला गाईज बरेच दिवस झाले ना शेतात पण आलेलो नव्हतो, सो त्याच्यामुळे म्हटलं चला आता कांदे तर तिकडे भरायचं काम चालू आहे, थोडंसं शेतामध्ये फिरूयात. कसं होतं आधी पुण्याला राहायचो ना, शेतामध्ये कधी येतही नव्हतो, पण आता गावाकडे आलो ना शेताशिवाय करमतही नाही. दररोज एक चक्कर तरी असते. आता बरेच दिवस आजारी होतो म्हणून तर काय आलो नाही शेतामध्ये. आता ह्या साईडला बघा मामान त्यांची कपाशी लावलेली आहे. कापूस बघा कशा प्रकारे बऱ्यापैकी बरेच मोठे कपाशी होऊन गेलेली बघा गाईस. दाखवतो मी तुम्हाला, बघा किती मोठं झाड होऊन गेलं. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलेलं होतं, अगदी छोटं छोटं झाड होते बघा. आता हे पूर्ण ह्या साईडला कपाशी लागलेली गाईस बघा, पूर्ण कपाशी ही पूर्ण. आणि बऱ्यापैकी ना मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये, की आपल्या भागामध्ये ना कापूस आणि गवार हेच लावली जाते. आणि गवारला पण चांगला भाव असला ना तर तिला ठेवतात, नाही तर मग परत तिला काढून टाकतात, कारण त्याच्या जागेवर पुन्हा नवीन पीक टाकायचं असतं. सो भाव तर येतोच, म्हणजे जसा जसा पाऊस पडेल त्यानुसार भाव वाढत असतो. गवारला पण चांगला भाव जर असला तर खूप छान प्रकारे शेतकऱ्याला मदत होऊन जाते. बघा ह्या साईडला पण कपाशी लावलेली मामा त्यांनी. आता आपण ना काय करूयात, मस्तपैकी आपली चिंच जी आहे चिंचेच्या झाडाखाली बसूयात, कारण सावली इतकी छान असते ना चिंचची. बघा कसं दिसतंय आपलं चिंचेचं झाड, पूर्ण भरलंय. आता नवीन कोवळा पाला आलेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण दाट सावली असते काही इकडं. चला आता आपण जाऊयात चिंच खाली, मस्तपैकी थोडा वेळ बसूयात, कारण ऊन पण पडायला सुरुवात झाली आणि आपली तब्येत आधीच थोडीफार नाजूक आहे, बिघडलेली होती. सो त्याच्यामुळे जास्त उन्हात फिरणं पण चांगलं नाही आहे. गोळ्या चालू आहेत आपल्याला, टॅबलेट्स. सो चला आता थोडा वेळ मस्त बसूयात आपण चिंच खाली. चला गाईज बघा, ट्रॅक्टर भरण्यात आलाय आपला. बराच कांदा भरून गेला गाईज. बघा इकडं फुल झाला ट्रॅक्टर. हे बघा या साईडला आयशा बराच भरून गेला ना कांदा. हे बघा गाईज बरेच मध्ये चालले गेले. तिचा इकडचा पण बराच पार्ट झाला. हा पार्ट बघा इथून पूर्ण तिथपर्यंत. पाणी पित आहेत बघा इथं पप्पा आणि बापान ते आहेत. मस्त ट्रॅक्टरच्या सावलीला बादली ठेवली आहे, पाणी गरम नको यायला म्हणून. हे बघा अजून थोडंसं बाकी आहे. हा पूर्ण भरला का मग त्याला मार्केटला घेऊन जाते. बेकार ऊन झालं भाऊ, पत्रा लय तापू राहिला ना. हा लय बेकार गरम हो राहिलं उन्हाचं. चला काहीच ऊन पण लय जबरदस्त पडायला लागले. एवढ्या उन्हामध्ये सगळं कांदे भरायचं चालू आहे. चला आपण पण आता थोड्या वेळात निघूयात घरी, ऊन खूप जबरदस्त पडायला लागलं. सो चला गाईज आता मस्तपैकी ट्रॅक्टर पण भरला गेला, पण आता काय झालंय 2-2:30 वाजून गेलेले. सो त्याच्यामुळे मार्केट बंद झालं असेल. सायंकाळी किंवा उद्या सकाळीच मार्केटला कांदा नेणार आहेत. सो आता आपण घराकडे निघणार आहोत. पप्पा ते शेतातच थांबतायत. मी आता घरी जातो, कारण ऊन पण खूप पडायला लागलेलं आहे. ऑलरेडी आपली तब्येत थोडी खराब आहे, म्हणजे आता बरं वाटते नॉर्मल, पण तरी पण थोडंसं अशक्त पण आहे. सो उन्हात थांबणं चांगलं नाही. सो आता चला निघूयात घरी. आलो होतो मस्तपैकी. मम्मी पप्पा ते पण येऊन गेलेत, शेतात गेले ते. हे बघा मम्मी त्या पाणी पित आहेत बाहेर. सो आत्ताच आलेत, 6-1 वाजून गेलेत. मम्मी ते तिकडं निंदायला गेलेले होते आणि पप्पांनी तिथं काय कांदे भरले, तुम्हाला दुपारी सांगितलंच. ते पण येऊन गेलेत. आता मस्तपैकी थोडा आता आराम करूयात. आंबा आणलेला होता, मस्त आता कापू आणि खाऊयात. मम्मी ते पण बाहेर गेले थोडंसं, ते काय बड्डे भाचीचा. सो तिकडे गेलेले कदाचित ते. सो चला म्हटलं आपण आंबा आणलेला होता
मस्त कापून खाऊयात. वाव गाईस, बघा मस्तपैकी छान आलंय. पण टेस्ट करून बघूयात कशा प्रकारे लागतो आंबा तो. बघू तरी. वाव, एकच नंबर गोड आहे. खूपच गोड आहे, खूपच गोड. चला आता खाऊन घेऊयात मस्तपैकी आपण. चला गाईज, फायनली जेवण झालं. आता मस्तपैकी आराम करूयात आपण. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.